द क्राईम सिटी न्यूज. बातमी अशी, चर्चा तर होणारच. काय झालं होतं? तुम्ही एवढं टोकाचं पाऊल का उचललं, काय सांगा? टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण पण तसंच घडलं. गेले 4 महिने आम्हाला BLO ड्युटी आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणं वगैरे सर्व आहे. 14 एप्रिलपासून आम्ही सुरुवात केली. मुळात आम्हाला ह्या ड्युटीमध्ये सहभाग घेण्याची इच्छा नव्हती, कारण माहिती होतं 24च्या ड्युटीमध्ये आम्हाला खूप वाईट अनुभव आलेले होते. तरी पण ही ड्युटी घेण्यामागे शासनाने आम्हाला खूप जोर लावला. FIR दाखल केली जाईल, पगार स्टॉप केले जातील, अजून काय 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 प्रकारे प्रेशराईज्ड होतं. शाळांनी, संस्थांनी सांगितलं हे असं होण्यापेक्षा करा, ड्युटी होऊन जाईल तुमच्याने, सुट्ट्यांमधलीच आहे. एप्रिल मे महिन्यामध्ये सुद्धा भरभर उन्हामध्ये, म्हणजे 17 मेला तर मला डेंग्यूसुद्धा झाला, तरीसुद्धा माझी ड्युटी कोणी कॅन्सल करून दिली नाही. बरं वाटल्यावर पुन्हा जा असं 15 जूनला सांगितलं. 15 जून नंतर असा प्रश्न येतो की मुलं शाळेत आहेत, आता मुलांना सोडून कसं जायचं. मी मागणी केली होती की आता आम्हाला बस करा, शाळा करू द्या, पण काहीही फरक नाही पडत होता. 20 जूनपासून ट्रेनिंग हे ते सुरू झालं. 30 तारखेला माझ्या आयुष्यात काही घटना घडल्या तोपर्यंत. 30 जूनला जेव्हा मी फॉर्म द्यायला गेली, त्यांच्याकडून घ्यायला गेली, तेव्हासुद्धा मी त्यांना हातापाय पडली की बाबा माझ्या घरातला खूप मोठा इश्यू चालू आहे, ह्या कामासाठी मला नाही शक्य होणार आहे, माझ्या नवऱ्याचं मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि अशा सगळ्या कंडिशनमध्ये मी कसं मॅनेज करू. आणि माझ्याकडे 1500 फॉर्म आहेत. 1500च्या डबल केले तर 3000 फॉर्म. ते मला घरापर्यंत ओढून घेऊन जाणंसुद्धा शक्य नव्हतं. कोणी मदतनीस नाही, काय नाही. त्याच्यानंतर 2-3 दिवस धो पाऊस पडला. पावसात सुद्धा आमची दया आली नाही इलेक्शनवाल्यांना. तुम्हाला रविवार आहे, लोक घरी आहेत, मॅपिंग करा, लोकांचे फॉर्म वाटा, टार्गेट ज्याचं कमी टार्गेट आहे त्याच्यावर FIR करणार. कुठला असा एक माणूस असतो की जो FIRला घाबरत नाही. मी तरी घाबरते. छोट्या छोट्या गोष्टींना सांभाळून जगत घाबरत राहणारी माणसं आहोत आम्ही. एरियामध्ये जेव्हा जातो ना, 50 चाळींचा एरिया आहे माझा. कुठल्या चाळीत कोण राहतो काही कळत नाही, कारण त्या एरियामध्ये मी काही लहानाची मोठी झालेली नाही आहे. मदतनीस नाही, काय नाही. अशा कंडिशनमध्ये आम्ही शोधाशोध करत काय ना काय करत असतो. भरीतभर मग एखाद्या राजकीय पार्टीचा जोर दबाव, एखाद्या स्थानिक माणसांचा, सो कॉल्ड स्वतःला जे राजकारणी समजतात अशा लोकांचा जोर दबाव, हर प्रकाराचे दबाव होता. एरियामध्ये फिरत असताना स्थानिक जो कोणी राजकीय, मग तो शाखा प्रमुख असेल किंवा एखादा नगरसेवक असेल, माजी नगरसेवक असेल, तर त्यांची माणसं जागोजागी विखुरलेली असतात. आणि ती माणसं त्या BLOच्या मदतनीस म्हणून पण कधी वेळेला असतात. पण ज्या माणसांनी आम्हाला मे महिन्यामध्ये मदतनीस म्हणून मदत केली नाही, त्या माणसांना आम्ही आता का फोन करावा. मग आम्हाला आमच्या काही लेडीज सोबतीला असतात मदत करण्यासाठी, त्यांना घेऊन फिरतो. त्यांचा इगो हर्ट झाला, लगेच यांनी जाऊन त्या राजकारण्यांकडे आमची कंप्लेंट की मॅडम येत नाहीत, मतदारसंघामध्ये काम करत नाहीत, फॉर्म वाटप झालं नाही, आमच्याच आईला फॉर्म मिळाले नाही. हे जेव्हा त्यांनी सांगितलं त्या क्षणाला माझे 164 फॉर्म वाटून झालेले होते. 3 दिवसाच्या आत 164 फॉर्म वाटून झालेले होते. मी त्याचा पुरावासुद्धा त्यांना दिला, त्या सदर राजकारणी लोकांना. मग असं जर शाळा, तो निवडणूक अधिकारी, तो शालेय शिक्षण विभाग अधिकारी, हे असे राजकारणी, मुलं शाळेत का नाही शिकतात याच्याबद्दल विचार करणारे पालक, ह्या सगळ्यांचा त्रास, या सगळ्यांचं बर्डन जेव्हा आपल्यावर येतं, तेव्हा तो माणूस कोणाच्या सहकार्याशिवाय कसा राहत असेल. त्याला तुटायला होणार नाही का. तुम्ही जे पाऊल उचलला त्यासाठी तुमची कंप्लेंट आहे, तुमच्या वरिष्ठांची चर्चा केली होती. मी सांगितलं होतं. आमच्या CPSला आम्हाला सुपरवायझर म्हणून प्रांजली सावंत मॅडम आहेत,
त्यांना सुद्धा मी परवा फोन केला होता. शनिवारची गोष्ट. शुक्रवारी मला ताप आलेला होता. मी लवकर झोपली. त्या रात्री मला कॉल आला. मी एकदम अस्वस्थ झाले की अरे मी एवढं काम करून सुद्धा मला कोणीतरी सांगतोय की तुम्ही काम करत नाही. ठीक आहे, मी शनिवारी त्या मॅडमच्या कानावर घातलं. त्या मॅडम बोलल्या जाऊ दे, लक्ष देऊ नका, तुम्ही तुमचं काम करा. ओके म्हटलं, ठीक आहे. परत तीच गोष्ट संध्याकाळी. मग जाऊन सदर व्यक्तीला जाऊन भेटली रात्री 9 वाजता त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन, आणि त्याला म्हटलं बाबा तुला जेवढे शक्य होत असेल ना तेवढी मला मदत करायचा प्रयत्न कर असं. मग जो माणूस माझी कंप्लेंट करत फिरत होता त्याच्याशी अगदी माझं कडाक्याचं भांडण झालं. बस कर म्हटलं, मला ना त्रास देण्यापेक्षा ना मदत करत असशील तर मदत कर. रविवारी काल पूर्ण दिवस, काल 2 वाजता मी एरियामध्ये गेलेली आहे. रात्री बरोबर तिथून 8:30ला बाहेर पडली. 10 वाजता मी घरी आली ठाण्याला. हेच रोजचं चाललंय. सकाळी 7-8ला घर सोडायचं, रात्री 10-10 वाजेपर्यंत घरी यायचं. ना घराकडे लक्ष आहे, ना आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष आहे. लोकांचे फोन कॉल्स, राजकारण्यांचे फोन कॉल्स, पालकांचे फोन कॉल्स, घराबद्दलची जबाबदारी, सगळ्यांमध्ये ना असं एकदम भिरभिरून जायला झालं आहे. नक्की कोणाला न्याय द्यायचा आणि नक्की कोणाबरोबर राहायचं ना हेच समजत नाही आहे मला. आता हे बस वाटतं. आता म्हणजे माझ्या पुढे 2 उपाय राहिले होते. एक तर नोकरी सोडायची, जो माझ्या घरच्यांनी मला सांगितलं होतं की तू नोकरी सोडून दे, तू नोकरी सोडलीस ना तरी चालणार आहे आम्हाला. आणि दुसरा उपाय, माझा उपाय होता तो मरण पत्करणं. आता नोकरी जर मी सोडली, समजा आजच्या तारखेला मी नोकरी सोडली तरी काय होणार आहे. जागोजागी माझ्या नावाचे नंबरचे फॉर्म वाटलेत. ते निवडणूकवाले किंवा ते लोक मला सोडणार आहेत का? ते माझ्या पाठी लागणारच आहेत ना. भले मी नोकरी सोडली तरी माझ्याकडे सगळ्यात सोपा उपाय कोणता राहतो? मग बस शांत स्वतःला मरण घ्यायचं आणि शांत बसायचं.